नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, देशातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला जिंकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे। स्थानिक नेते आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवत आहेत, तर त्यांचे वरिष्ठ नेते वृत्तवाहिन्यांवर किंवा सभा व रॅली घेऊन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतात। या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी हिंदी ते मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये वृत्तवाहिन्यांना मुलाखती द्यायला सुरुवात केलीच होती की त्यांचे मुख्य विरोधक ठाकरे बंधूंनी सुद्धा मुलाखतीद्वारे आपला अजेंडा, विचार व आपण नेमकं कोणत्या कारणामुळे एकत्र आलोय या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एका पाठोपाठ एक मराठी वाहिन्यांसोबत संवाद सुरू केला। ज्याची सुरुवात त्यांनी परवा स्वमालकीच्याच सामना वृत्तपत्रापासून केली। आता त्यात साक्षात सामनाचे संपादक असलेले उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू राज ठाकरे मुलाखत देणार म्हटल्यावर त्यांची मुलाखत घेणारी व्यक्तीही त्यांच्या इतकीच पराक्रमी असायला हवी। त्यासाठी मग आंतरराष्ट्रीय पत्रकार, राज्यसभेचे खासदार, सामनाचे उपसंपादक आणि दिल्लीतल्या उभाटा सेनेचे पक्षप्रमुख संजय राऊतांव्यतिरिक्त दुसरं कोणी असूच शकत नाही। जवळपास 1.5 तासाची महामुलाखत त्यांनी ठाकरे बंधूंची घेतली आहे, ज्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून भाजपने ठाकरेंना हरवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राऊतांनी स्वतः या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या युतीचा बुरखा पूर्णपणे फाडत ठाकरे सत्तेत आले तर मुंबईची काय दुर्दशा होईल हे विस्तृतपणे जनतेला समजावून सांगितलं। ज्यात त्यांची थोडीफार मदत महेश मांजरेकरांनी सुद्धा केली आहे। आणि थोडक्यात या संपूर्ण मुलाखतीचं एका वाक्यात सारांश सांगायचं झालं तर मी तुझी खाजवतो, तू माझी खाजव, फक्त एवढंच 1.5 तास चौघांनी मिळून केलंय। मुलाखतीच्या सुरुवातीलाच संजय राऊतांनी आपण सगळे कोणत्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतोय हे समजावण्यासाठी म्हटलंय की या मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्राला व मराठी माणसाला प्रतीक्षा होती आणि आपण दोघंही इथे आलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो। एका क्षणाचाही विलंब न करता अगदी पहिल्या 10 सेकंदांतच राऊतांनी खाजवण्याची प्रक्रिया सुरू केली। आणि मला खरंच माहिती नव्हतं की ही मुलाखत घेण्याअगोदर यांनी महाराष्ट्रात काही सर्वे वगैरे घेतला ज्यात मराठी माणसाला प्रश्न विचारण्यात आला असावं की तुम्हाला ठाकरे बंधूंची मुलाखत पाहायची आहे का, आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तरात 100% मराठी जनतेने मुलाखत व्हावी यासाठी मतदान केलं व त्यामुळेच आज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली। म्हणजे खरंच मराठी माणूस आणि महाराष्ट्र या 2 शब्दांना राऊत व ठाकरे बंधूंनी मिळून राजकारणात इतकं जास्त बदनाम करून ठेवलंय की जसा कुठलीही भारतीय कंपनी आपलं सामान विकण्यासाठी देशभक्तीचा वापर करायला लागली की तेव्हाच कळतं की मालात काहीतरी गडबड आहे, नाहीतर कंपनीला देशभक्तीचं सोग रचावं लागलंच नसतं। त्याचप्रकारे निवडणुकीत मराठी माणसाला दाखवण्यासाठी केलेलं काम, विचारधारा, निवडून आलो तर मुंबईसाठी काय काम करू याचं रोडमॅप यातलं काहीच ठाकरे बंधूंकडे नाहीये। पण अस्तित्व वाचवण्यासाठी निवडणुकीत तर उतरावं लागणारच। मग आपल्याकडे लोकांसमोर 2 शब्द बोलायला एखाद दुसरा मुद्दा हवा, ज्यासाठीच हे मराठी आणि महाराष्ट्र धोक्यात आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार असल्याच्या रिकामटेकड्या बाता मारत असतात, पण यांच्या राजकारणामुळे माझ्यासारख्या अनेक मराठी माणसाचं नाव उर्वरित देशात खराब होत चाललंय, ज्याचं ठाकरेंना काडीचं पडलेलं नाहीये। कारण त्यांना बाहेरचं घेऊन करायचं काय, त्यांचं राजकारण इथलं। मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर कधी जायचं नाही। महापालिका जिंकलो तर अजून संपत्ती जमा करू, नाहीतर आधीच्या 25 वर्षांमध्ये खूप कमावून ठेवली आहे, ज्याचा उपयोग त्यांची मुलं देखील आदित्य व अमित ठाकरे मुंबईत राहूनच करणार आहेत। आणि जेव्हा संजय राऊत सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंना मुलाखत द्यायला आलात म्हणून त्यांचे आभार मानतात, तेव्हा मला लहानपणीच्या आमच्या शाळेची आठवण येते, ज्यात क्रीडा महोत्सवासारखा एखादा कार्यक्रम असलं की मुख्याध्यापक किंवा शाळेचे संस्थापक नेहमी प्रमुख अतिथी म्हणून यायचे, आणि तेही एकाच वेळा नाही तर प्रत्येक वेळी। आता ते अतिथी म्हणून आले असले तरी ते आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात, आम्ही सुद्धा त्यांना ओळखतो, तरीही मोठी हस्ती आल्यासारखं त्यांचं आम्हाला स्वागत करावं लागायचं। अगदी तशाच प्रकारचं नाटक संजय राऊतांनी सुद्धा उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिल्यामुळे त्यांचे आभार मानून केलं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यावर मुलाखतीत चर्चा झाली आहे व त्याबद्दल अख्खी मुंबई सुद्धा ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आज एकत्र आलायत हे ठीक आहे, पण एकत्र येण्यासाठी 20 वर्षांचा इतका मोठा कालावधी तुम्हाला का लागला? या प्रश्नाचं उत्तर देणं
ठाकरेंना 4 शब्द मागे पुढे बोलून टाळता आलं असतं. पण राज ठाकरेंनी आपण किती कल्पनाविलासी आहोत, समाज कसा चालतो याबद्दल आपल्याला किंचितही माहिती नाहीये याचं उदाहरण लोकांसमोर पेश केलं. ते म्हणतात की काही गोष्टी घडण्याचा एक ठराविक काळ असतो आणि त्या घडलेल्या घटना आता लोकांनी विसरल्या पाहिजेत. राज ठाकरे इतक्या सहजपणे हे बोलून गेले की जणू मुंबई महापालिकेची निवडणूक नाही तर अखंड मुंबई गोट्या खेळण्याचा समारंभ सुरू आहे, ज्यात ते लोकांना गोट्या कशा मारायच्या हे शिकवतायत. राज ठाकरेंना हे वक्तव्य देण्या अगोदर कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे होतं की एक साधारण व्यक्ती घर घेताना सुद्धा घरात आधी कोण राहत होतं, याचा आधी मालक कोण होता, घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा इतिहास, पाण्यापासून ते लाईटीपर्यंत छोट्या गोष्टींबद्दल विचारपूस करतो. इथे तर पूर्ण शहराचा प्रश्न आहे. आणि राज ठाकरे आज म्हणतायत की मराठी व महाराष्ट्राची रक्षा करायची असेल तर कसंही करून महापालिकेत आमचं सरकार बसवा. मग ज्याच्या चेहऱ्याला पाहून आम्हाला मतदान करायचं आहे त्याच्या इतिहासाबद्दलही मुंबईकरांना जाणून घेण्याचा अधिकार नाही आहे का? काही लोकांना वाटेल की ठाकरे बंधू वेगळे का झाले आणि आत्ताच एकत्र का आले हा त्यांचा वैयक्तिक विषय, त्याचा महापालिकेशी काय संबंध? तर संबंध थेट ज्यांच्या हातात महापालिकेचा कारभार पुढच्या 5 वर्षांसाठी द्यायचा आहे ते दिलेल्या शब्दावर कायम राहतात का नाही हे तपासणं लोकांसाठी आवश्यक आहे. आणि या अटीवर दोन्ही ठाकरे बंधू पूर्णपणे बाद होतात. कारण राज ठाकरेंनी दुनिया इकडची तिकडे होईल पण मी उद्धवकडे परत जाणार नाही हे वारंवार वृत्तवाहिन्यांवर त्यावेळी सांगितलं होतं. आणि त्यांच्यामधली शत्रुता ही अजित पवार व देवेंद्र फडणवीसांसारखी राजकीय नव्हती की त्याला विसरून ते पुन्हा एकत्र व्हायला. ठाकरेंमधला वाद हा पारिवारिक होता. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून राज ठाकरेंना शिवसेनेतून बेदखल केलं होतं. आणि हे मी म्हणत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळेच आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी ते शिवसेनेपासून वेगळे झाले. दुसऱ्या बाजूला 2019ला आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राने दिलेलं कौल बाजूला टाकून उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. पण शेवटी इच्छेनुसार मुलाला मुख्यमंत्री करता आलं नाही, पण ते स्वतः मुख्यमंत्री झालेच. म्हणजे या 2 घटनांवरूनच सिद्ध होतं की दोन्ही बंधूंना महाराष्ट्र हितापेक्षा आपलं राजकीय हित जास्त प्रिय आहे. मुलाखतीत जनतेचं मनोरंजन करण्यासाठी संजय राऊत पुरेसे नव्हते की महेश मांजरेकर सुद्धा नाटकात एंट्री मारतात आणि मुंबईचा विकास पाहून आपल्याला मुंबईत राहत असल्याची लाज वाटते असं वक्तव्य त्यांनी केलं. आता त्यांना लाज वाटू नये म्हणून आपण निवडून आलो तर मुंबईत एकही विकासाचं काम करणार नसल्याची ग्वाहीच ठाकरे बंधूंनी देऊन टाकली. ज्याचं एक उदाहरण देखील उद्धव ठाकरेंनी दिलं की ते मुख्यमंत्री असताना कशा प्रकारे मुंबईतली विकास कामं ते मांजरेकरांसारखी माणसं खुश राहावीत म्हणून थांबवत होते. 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रचार करताना मुंबईला नियमित पाणी मिळावं याकरता गारगाई व पेंजाळ ही 2 धरणं बांधण्याचं वचन त्यांनी दिलं होतं. ती महापालिका निवडणूक शिवसेना जिंकलीच, पण त्यानंतर 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांना आठवलं की आपण धरणं बांधण्याचं जनतेला वचन दिलं होतं आणि ते आपल्याला आता पूर्ण केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी काही अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्या बैठकीत त्यांना कळालं की धरणं बांधायची असतील तर तिथल्या परिसरातली जवळपास 6 लाख झाडं कापावी लागतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्रकल्प सुरू होण्याच्या अगोदरच त्याची फाईल बंद करून टाकली. यावरून मुंबईकरांनी लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आपल्या वचननाम्यात जे काही वचनं देतात त्यातलं त्यांना काहीच ज्ञान नसतं. दिलेलं वचन कसं पूर्ण करायचं याचा अभ्यास त्यांनी केलेला नसतो. फक्त निवडणुकीत लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठमोठ्या घोषणा ते करतात आणि निवडणूक जिंकल्यावर विसरतात. किंबहुना ज्या मराठी माणसाने मत देऊन त्यांना जिंकवलं त्याच्यापर्यंत पाणी पोहोचवण्यापेक्षा झाडांची जास्त चिंता उद्धव ठाकरेंना होते. किंवा एका क्षणासाठी आपण गृहीतही धरलं की उद्धव ठाकरेंनी झाडांसाठी धरणं बांधणं टाळलं व 6 लाख झाडं वाचवली, पण एक मुख्यमंत्री म्हणून झाड न तोडता लोकांपर्यंत पाणी कसं पोहोचवता येईल यासाठी काही योजना का नाही आखली? आणि या प्रश्नाचं उत्तर ते अजिबात देत नाहीत. कारण धरणं बांधली तर यांच्या स्थानिक नेत्यांची टँकर माफिया चालणार कशी? आणि माफिया संपली तर नेत्यांकडे पैसे येणार नाहीत. पण नेत्यांकडे पैसे येणार नाहीत तर मग पक्षाकडे फंड कसा येणार? थोडक्यात ठाकरेंसाठी मराठी माणसाची तहान भागवण्यापेक्षा पक्षाला मिळणारा फंड जास्त महत्त्वाचा आहे हे या मुलाखतीतून
मांजरेकरांच्या लाज वाटण्याने आपल्या समोर आलंय। मुलाखतीच्या शेवटी उद्धव ठाकरेच नाही तर राज ठाकरेही देवेंद्र फडणवीसांचं यश पाहून किती जळतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत, तरीही नगरसेवक, महापौर, आमदार, भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री होण्यापर्यंत फक्त 44 वय असताना त्यांनी मजल मारली होती। आज 55व्या वर्षी ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, जे राज ठाकरेंच्या डोळ्यात खुपतंय। कारण 2 वर्षांनी मोठे असूनही मुख्यमंत्री सोडा, स्वतःचा पक्ष स्थापन करून 2 दशकं उलटून गेली आहेत आणि दादर माहीम मतदारसंघातून आपल्या मुलालाही राज ठाकरेंना निवडून आणता येत नाही। व दुसऱ्या बाजूला फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप लगातार 3 वेळा विधानसभेत 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणते। यावेळी तर चक्क लोकसभेच्या झटक्यानंतर 132 आमदार निवडून आणून फडणवीसांनी आपली ताकद केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दाखवली। त्यामुळेच राज ठाकरेंच्या पोटात इतकं दुखतंय, ज्यामुळे परवाच्या मुलाखतीत ते म्हणतात की फडणवीस व रवींद्र चव्हाणांसारखे लोक फक्त मोदींनी बसवलेले बाहुले, यांचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाहीये। फक्त मोदींच्या नावावर हे सगळे निवडून येत असतात। खरं तर राज ठाकरेंचं हे वक्तव्य ऐकून मला हसायलाच आलं, कारण ज्या नेत्याला एक आमदार निवडून आणता येत नाही तो मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुमची राज्यात किंमत नाही। ज्यांनी लगातार 2014 नंतरच्या 3 निवडणुकांमध्ये 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणलेत आणि फक्त एवढंच नाही तर संपूर्ण मुलाखतीत या चौघांनी मिळून अशीच हवाबाजी केली। त्यामुळे ही मुलाखत महापालिका निवडणुकीसाठी किंवा राजकारणी एका विषयावर चर्चा करतात असं वाटत नसून चायच्या टपरीवर 4 अनपढ मित्र वायफळ गप्पा मारतात असं वाटतंय, ज्यांना महाराष्ट्राचा, राजकारणाचा आणि मराठी माणसाचा म सुद्धा माहिती नाहीये। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।